आता मुख्य द्वाराजवळ पोहोचतोय आम्ही. ऑलमोस्ट पोहोचलो, तुम्ही बघू शकता. आम्ही हार नाही मानणार. आणि हे सगळे बांधिलकीचे मावळे आहेत, हे लक्षात ठेवा. ताई तुम्ही दररोज एवढं सगळं बनवता? अरे आशिष कुठे गेला? हा बघा निसर्ग आपला. तुझे दोघं कुठे फंडार ओळखतायत. महाराजांपुढे काहीच नाही. दोघं चढणार. मोडे पण वागणार नाही. नाही तो आशिष मला नाही वाटत येईल. आशिष आणि मयूर नाही. ओके पण चढणार. मयूर ओकला ना. ये बांधिलकी आणि आशिषला काढून भेटलाय, तो येणार नाही आता. बांधिलकीचे 2. वाव, फायनली आपण रायगडाच्या महादरवाजाजवळ पोहोचलोय. असे जुन्या काळातले ऐतिहासिक प्युअर ऐतिहासिक महाराजांच्या काळातले. आणि हा जो स्वर्ग अनुभवला ना, तोड नाही. खरंच. अजून तुम्हाला पुढे काय ना काय बघायला भेटेल. तिकीट आहे काय? किती आहे? 25 पर पर्सन. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. कसं माहिती आहे, आम्ही आलो होतो किल्ला बघण्यासाठी पहिल्यांदाच, आणि आता इथं कर आकारतायत. किती पर पर्सन? 25 रुपये ना? किती? 25. कशासाठी? तर किल्ल्याच्या संवर्धनासाठी, म्हणजे काय काम वगैरे असेल किंवा काय. तुम्हाला आता मी कोरीव काम काही असेल पण तुम्हाला आता मी दाखवतो किल्ल्यावर काय काम करतात आणि काय नाही. सगळे किल्ले म्हणजे सरकार आणि ॲडिशनल चार्जेस 5 आहे. किती? ॲडिशनल चार्जेस 5 रुपये आणि याची एंट्री फी 20 आहे. एंट्री फी 20 रुपये. ॲडिशनल चार्जेस साहेब, तिथं गव्हर्नमेंट देणार ना तुम्हाला. गव्हर्नमेंटचं तिकीट आहे साहेब. मग तेच म्हणतो ना, आता गव्हर्नमेंटला पैसे देणार, मग त्याच्यात तुम्ही याचे पण लावणार पैसे. स्वतःचा विषय नाही, आधी नव्हता. आम्ही पहिला मी तरी 3-4 पहिल्यांदा आलोय. पण तुम्हाला आता काम दाखवतो या सरकारचं. इथे आहे ना आता जे सरकार, त्यांचं सरकारचं काम दाखवतो तुम्हाला काय करता येते. हा येत आहे. आम्ही बघा हे काय गाईस, आम्ही चाललो आता. पायले खूप दुखतात आता. पाय चढायचा ब्रेक घेऊन आम्ही परत सुरू केलंय चढायला. अजून वरती खूप चढायचंय. आमच्यासोबत चिल्ले पिल्ले आहेत ते का. गडावरती तर आलो आहे, पण अजून बाकी आहे. ते समोर दिसतो ते टकमक टोक, तिथपर्यंत पोचायचं आपल्याला, वरपर्यंत. कर आकारला जातो 25 रुपये. आणि या तोफा बघा कशा पडल्या तिकडे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. गव्हर्नमेंट जिकडे तिकडे प्रश्न गव्हर्नमेंटचाच येतो. टकमक. हे भावा, तोफा बघ इथं पडल्यात. हा काय आहे? 25 रुपये घेताना तोफा बघा. कर आकारलाय एकदम नालायकगिरी आहे सरकारची. हे बघा जरा, तोफा इथंच पडून राहिले आहेत. शब्द मला घाणेरडे काढायचे नव्हते. इकडं किल्ल्यावर येताना खाली शपथ घेतली होती आम्ही, ब्रिफिंगमध्ये बोलवतो वरती अपशब्द काढायचे नाहीत. पण हे जे चाललंय ना त्यांचा भ्रष्टाचार, मला बघवत नाही. हे सगळं एवढं सगळं त्यांनी 25 रुपये, आता किती लोक येत आहेत, प्रत्येकामागे जर 25 रुपये त्यांनी आकारले तर दिवसाची कमाई किती आहे त्यांची, आणि काम त्यांचं शून्य दिसतंय मला. बरोबर आहे. आम्ही काय मजा वगैरे करायला येत नाही आहे. आम्ही आमची संस्कृती जपायसाठी येतोय. महाराजांनी जी संस्कृती आमच्या पुढं, आम्हाला वारसा पुढे न्यायचा आहे महाराजांचा. बरोबर आहे. आणि तुम्ही आलोय, आणि आम्हीच जर गड किल्ले फिरलो नाही तर आमची पुढची पिढी कशी फिरणार. त्यासाठी आम्ही पहिलं जाणून घेतोय. आणि तुम्ही या पाऊलवाटा बघू शकता कसे आहेत. आता एवढे पैसे घेतात तर क्लीन वगैरे करायचं ना. कोण पडला वगैरे घसरला तर कोण जबाबदार याला. तर नमस्कार मंडळी, आपल्याला आपले नवीन सबस्क्रायबर भेटले ते तिघ जण. तुमचं नाव सांगा जरा. तो नाव सांग भावा. नाव सांगा. मी आदित्य राजू शेट. अहिल्यानगरचे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत. तर जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर.
फॉलो करा, फॉलो बॅक बंडल काढू किती ते पोरांना अर्धा पल्ला गाठलाय आम्ही आणि अर्ध्या पल्ल्यामध्ये ही पोरं भेटली आहेत. उत्साही बघा किती आहेत. उत्साही नाही ते पोरं खूप उत्साही पोरं आहेत. फॉलो करा, फॉलो बॅक पण नाही. फॉलो बॅक नाही केलं तर मग महाराजांचं नाव घ्या एकदा छत्रपती शिवाजी महाराज की चला मग. हाऊस द जोश. चलो चला बोलायचं काय बोला. नाही आम्ही नाही काय बोललो, मी लिहिला असतो. हा भाई शपथ. आम्ही आता काही क्षणात पोहोचणार आहोत. ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहोत आम्ही. काही क्षणात Yes. दाखव ना काय पोहोचले वगैरे वरती दाखव. चला स्वर्ग थोडा पुढे. खरंच स्वर्ग हे खाली बघू शकता तुम्ही. अरे आधी आणि हा जो समोर दिसतो तुम्हाला तो टकमक टोक इथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला. आणि प्रचंड मोठा आहे किल्ला खरंच. इकडून पूर्ण चालू होतो तो असा पूर्ण त्या शेपपर्यंत. वरती चला. इथं नका वरती चला. आपण गेलो तर खालोबाज आणि वरती येऊन आम्हाला खरंच खूप भारी वाटतंय. आणि खास करून सारखं जॉब 30 दिवस तो जॉब यायला वैतागलो. आणि खरंच मित्रांसोबत आम्ही खूप एन्जॉय. आमचा प्लॅन यशस्वी झाला. फक्त थोडं वेट करा, स्वर्ग दिसेल तुम्हाला. खरंच स्वर्ग दिसेल. आणि हे खरंच आमचे गोष्ट सांगू. स्वर्गनगरी. आणि हे आमचे मावळे जे चढलेत गड. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. Hands off. आयुष्यात आहे ना, आयुष्यात एकदा तरी रायगड वारी करा. कारण की स्वर्ग काय असेल आणि मनाचं समाधान आहे ना तिथंच आहे. बाकी दुसरीकडे कुठं नाही. तुम्ही वर्षाचे पूर्ण 12 महिने 30 दिवस त्यातली रविवारची सुट्टी ते पण कधीतरी जावं लागतं. कंटिन्यू आपण काम करत बसणार आणि मग हे कधी अनुभवणार आपण. हत्ती तलाव असावा. हत्ती तलाव. हो महाराजांच्या काळातला हत्ती तलाव म्हणजे महाराजांनी जे हत्ती पाळले होते वरती. काही जण म्हणतात की महाराजांनी एवढे मोठे हत्ती वरती कसे आणले. अहो थोडीशी अक्कल पाहिजे लोकांना. पिल्लू आणले होते महाराजांनी हत्तीचे आणि ते मोठे केले आणि त्यांच्यासाठी हा हत्ती तलाव बांधला. त्यांना पाणी पिण्यासाठी सगळ्यासाठी. खतरनाक मस्तच. खूप छान आहे. चला आपण बजरंगबलीचं आपण दर्शन घेऊयात. काय माहितीये ना, एवढा गड चढलोय, एवढी ताकद जी आले या हनुमंतरायाकडून आले आपल्याला. जय जय हनुमान की जय. आणि ते समोर दिसले तर त्यांचं दर्शन घेऊनच जाऊया आणि वरती गड चढाई करूया. Yes. महाराजांनी पण त्यांचाच आदर्श घेऊन एवढे गड किल्ले बांधलेत आणि चढाई केली सगळ्यांवर. आपण त्यांचं पहिलं दर्शन घेऊया हनुमंतरायांचं. ठीक आहे. अरे आम्ही रायगडला आलोय. मस्त दमलेलो, घाम वगैरे आलेलो, मस्त असं फ्रेश झालो. थंड पाणी अंगावर घेऊन मस्त तोंड वगैरे धुतलं. आता बघू पुढचा प्रवास. मस्त वाटलं ना. चिल्ड एकदम. पाणी कसं आहे बर्फासारखं. बर्फ टाकलेला असं वाटतं. आपण आता आलो आहे शिरकाई देवीच्या मंदिरात. तर आईचं दर्शन वगैरे घेऊयात आणि इथून परत पुढे निघूयात. हे बघा आपण आपल्या गडावरती आलो आहे आणि ही अशी लोक घाण करून जातात. तुम्ही जर इकडे गडावर येत असाल तर कृपया करून अशी घाण करू नका. अपमानास्पद गोष्ट आहे ही. तुम्ही बघू शकता आपले मित्रमंडळी एका ठिकाणी जमा करतात सर्व. आम्ही येताना जमवतच येत होतो पूर्ण. हा काय. आणि इकडे खाली कर पण घेतला जातो. तर कसली दुरुस्ती करताय ते. साफसफाई तर ठेवा, एवढे पैसे घेता तुम्ही. तर कृपया करून इकडे कोणी येत असाल तर अशी घाण करू नका.
बॉटल्स वगैरे घेत असाल तर ती बॉटल डस्टबिनमध्ये फेकून द्या, टाकून द्या, नाही तर सोबत तुमच्या घेऊन जा. खाली कुठे दिसेल तिकडे डस्टबिनमध्ये टाकून द्या. ब्लॉग होऊन द्या आधी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. तिचं दर्शन तर घेतलं आणि असा काही गडावरती नजारा आहे. आणि आज बऱ्याच लहान मुलांची सहल आलेली आहे आपल्या रायगडावरती. आणि खरंच हे मुलं खूप नशीबवान आहेत की यांना आपला इतिहास बघायला भेटतो. आमच्या वेळेस तर असं होतं की आम्हाला वॉटर पार्कला घेऊन जायचे पिकनिकला, पण या मुलांचं खरंच नशीब खूप छान आहे. आणि आपण आता तिथे आपल्या राजाचा राज्याभिषेक झालेला आणि खरंच इथून मी बघतो ना माझ्या डोळ्यासमोर, खरंच खूप भारी वाटतं आहे, खरंच खूप. आणि असं वाटतं आहे की इथे आलो ते वरतीच झालं. खरंच भारी वाटतं आहे, साकार झाला दिवस आजचा, मस्तच. आणि बहुतेक लहान मुलांचे पिकनिक असतात, सहल असते, ती इथे आलेत. एक नंबर, तुम्हाला दाखवत होता तो क्षण, एक नंबर. जायचं जायला किती लांब ट्रॅक आहे बघतो. 10 मिनिटात पोचू. चला आता आपण इथे राज्याभिषेक झालेला आपल्या शिवाजी महाराजांचा, तिथे आपण चाललेलो आहोत. असलं यार भारी आहे, ऐतिहासिक यार, कसं बांधलं असेल ना, खूप मस्त. ॲक्च्युली माहीत नाही ना. भारी वाटतंय. आपण आता दरबारात आलो आहे महाराजांच्या. तिथे शिवराज्याभिषेक झालेला महाराजांचा. खूप प्रसन्न वाटतंय. ये ना कुणी विचारलं देव कसा होता तर देव असा होता, बघून घ्या. एक नंबर. भाषा ना भाई, खरंच खरंच. आणि खरंच खूप भारी वाटतंय, मस्तच. मुलांनी कधी पाहिलं नाही पण हा बघितलाय. मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं की सर, एक मण म्हणजे 40 किलो, असा 1280 किलो सोन्याचं सिंहासन. तो औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान सर, याचं टोपण नव्हतं इतिगत खान, त्याने घणाचे घाव घालून 3 नोव्हेंबर 1689 हे 32 मण सोन्याचं सिंहासन पूर्ण सर.